मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता जुन्नर बसस्थानकावर आणि या जुन्नर बसस्थानकावरूनच आपल्याला शिवनेरी किल्ला दिसतो. हा शिवनेरी किल्ला आहे समोरचा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत जुन्नरवरून लेण्याद्री फाट्यावर. या ठिकाणावरून लेण्याद्री गणपती 2 किलोमीटर अंतरावर आहे. पाठीमागे इकडं शिवनेरी किल्ला आहे. या कॅन्टीनमध्ये आपण चहा घेतला आणि चहा घेत असताना लेण्याद्री गणपतीविषयी आणि लेण्याद्री गुहेविषयी माहिती घेतली आणि माहिती घेऊन आपण पुढे चालत निघालो लेण्याद्री गणपतीकडं. मित्रांनो, हे साधारणतः फाट्यापासून 2 किलोमीटर अंतर चालून आपल्याला पुढे जावं लागतं. रस्त्यानं लेण्याद्री गणपतीकडे जात असताना या काकांनी आपल्याला लिफ्ट दिलेली आहे आणि त्यांच्या गाडीवर बसून मी आता पुढं लेण्याद्री गणपतीकडे निघालेलो आहे. माझं नाव दादाभाऊ दप्तरे, गाव अलतरे, जुन्नर. या काकांनी मला मंदिरापर्यंत येण्यासाठी परत इकडे आले धन्यवाद आणि त्यांना आपण पूर्ण येण्याचं आमंत्रण दिले. आवर्जून त्यांनी आपल्याकडे आपल्याकडे मला माझं छोटंसं कर्तव्य पार पाडणे. फार काही मोठं मी काही उपकार केलेले नाही आहेत. माझं कामच आहे ते मदत करणं. असं बोलतात हे पांडवकालीन आहे, आता काय आपल्याला तेवढं काय त्यातलं स्टडी नाही आहे. आपण लेण्याद्री डोंगराच्या पायथ्याशी आता आलेलो आहोत. या ठिकाणी आपण बघू शकता बरीच छोटी छोटी दुकानं, कॅन्टीन आणि हॉटेल्स आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासनातर्फे भक्त निवासाची सोयही करण्यात आलेली आहे. तुमची नाही कुठून आला तुम्ही? आम्ही खानापूरवरून आलो. खानापूर कुठं? येऊ का? या ठिकाणी साधारणतः 300 पायऱ्या आहेत आणि या 300 पायऱ्यावर चढून जाणं वयस्कर लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकता की पालख्यांची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या पालखीमध्ये बसून वर जाण्यासाठी 1500 रुपये चार्ज आकारला जातो. आत्ता सकाळी 8:30ची वेळ आहे. आपण बघू शकता एवढ्या सकाळीही भरपूर मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी आलेले दिसून येतील. हा पूर्ण परिसर भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतो. त्यामुळं या ठिकाणावर पुढे प्रवेश करण्यासाठी साधारणतः 25 रुपये तिकीट आकारलं जातं आणि तिकीट काढून आपण पुढं जाऊ शकतो. आपण आपलं 25 रुपयाचं तिकीट घेतलेलं आहे. आता आपण पुढं जाणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी या ज्या केव्ज आहेत म्हणजे गुफा, या गुफांबद्दल माहिती दिलेली आहे. साधारणतः या गुफा 1 ते 3व्या शतकात 3ऱ्या शतकामध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या गुफा साधारणतः 200 गुफांचा समूह या ठिकाणी आहे. परंतु या लेण्याद्री पर्वतरांगेमध्ये साधारणतः 30 गुफा आहेत आणि यातल्या 7 आणि 14 नंबरच्या गुफा सगळ्यात मोठ्या गुफा आहेत. याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला 300 पायऱ्या चढून वर लेण्याद्री पर्वतरांगेमध्ये जावं लागणार आहे आणि या 30 गुफांपैकी एका गुहेमध्ये गिरिजात्मक गणपतीची मूर्ती आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला ज्या केव्ज दिसत आहेत त्या डोंगरात कोरलेल्या केव्ज आहेत. ह्या पूर्ण पाषाणामधल्या गुफा या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. चल चल पुढं चल, जा पुढं. हो 100% शुअर. चल चल, तिला हाताने धरून चला. येस येस येस. हे पिलो, तुझं नाव काय? नाव काय तुझं? हां, मोठ्याने सांग ना. हर्षी. हां, शार्वी का? हाय कर. ही छोटी मुलगी तिच्या आईवडिलांबरोबर पायऱ्या चढत आहे.
ती आईवडिलांच्या खांद्यावर बसत नाही किंवा तिला कोणी उचलून घेत नाही, पण ती स्वतःहून पायऱ्या चढत आहे. या पायऱ्या चढत असताना भयानक असा दम लागतो, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ थांबून बसून परत पुढं जावं लागतं. सलग आपण पायऱ्या चढून वर जाऊ शकत नाहीत. यासाठी जे वयस्कर लोक आहेत आणि लहान मुलं आहेत त्यांना या पायऱ्या चढत असताना काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण आपल्याबरोबर पाण्याची बाटली बरोबर घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर थोडंसं स्नॅक्स आपण घेणं गरजेचं असतं. या सर्व पायऱ्या चढून आता आपण वर आलेलो आहोत आणि आता आपण थोड्या वेळातच लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपतीचं दर्शन घेणार आहोत. अजिंठा लेण्यामध्ये सेम अशाच प्रकारचं कोरीवकाम आणि सेम अशीच डिझाईन आपल्याला पाहायला मिळेल. आपण अजिंठाला 2023मध्ये व्हिजिट केली होती, त्यावेळेसचा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता आणि अजिंठामधील इतर लेण्याविषयी माहिती आपण घेऊ शकता. आता आपण चाललेलो आहोत तिसऱ्या लेणीकडं. या ठिकाणी लिहिले लेणी नंबर 8. पूर्वी या ठिकाणी बहुतेक खांब होते, पण ते आता मोडल्यामुळं त्याचे फक्त अवशेष या ठिकाणी शिल्लक राहिलेले आपल्याला दिसतील. पूर्ण पाषाणामध्ये कोरलेली अजिंठा वेरूळसारखीच लेणी आहेत. या लेण्यांपैकी फक्त एका लेण्यामध्ये गिरिजात्मक गणपतीची मूर्ती आहे. इतर लेण्यामध्ये कसल्याही प्रकारच्या मूर्ती नाहीत. फक्त त्या भिक्षूंसाठी किंवा संतांसाठी राहण्यासाठीच्या खोल्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
लेणी नंबर 13, लेणी नंबर 14. बघा इथे या कशी डिझाईन काढलेली आणि तीही पाषाणामध्ये. मित्रांनो, या लेणीच्या डोंगरावरून आपल्याला शिवनेरी किल्ला पण जवळच आहे. ज्या जुन्नर शहरामधून आपण इकडे आलो, जवळच असलेला शिवनेरी किल्ला पण आपल्याला या लेणीच्या डोंगरावरून दिसतोय. बघू शकता आपण शिवनेरी किल्ला आणि खाली जुन्नर शहर. आपण शिवनेरी किल्ल्याजवळ जरी आलो असलो तरी यावेळेस आपण किल्ल्याकडे जाणार नाहीत, कारण आपण अष्टविनायक दर्शन करतो आहे. ही अष्टविनायक दर्शन आणि हे अष्टविनायक दर्शन आपल्याला लवकरात लवकर संपायचं आहे. त्याच्यानंतर आपण शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी नक्कीच येणार आहोत, कारण शिवनेरी किल्ला म्हणजे आपल्या महाराष्ट्रवासियांचं स्फूर्तिस्थान आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ल्याला आपण आवर्जून भेट देणार आहोत. आपलं गिरिजात्मक गणपतीचं दर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर आपण सगळ्या लेण्या जवळजवळ पाहिलेल्या आहेत. आता आपण परतीच्या प्रवासाकडे निघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही या लेण्याद्रीमधील गिरिजात्मक गणपतीला जर भेट दिली असेल, दर्शन घेतलं असेल तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा आणि आपण व्हिडिओ कुठून बघताय त्याबद्दलची लोकेशन कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, हा अष्टविनायकापैकी आपला 6वा गणपती होता. याच्यानंतर आपण जाणार आहोत ओझर आणि त्याच्यानंतर शेवटचा गणपती रांजणगाव. आणि रांजणगावचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या शास्त्रानुसार आपण पहिल्या गणपतीचं दर्शन घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण परत मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेऊन आपला अष्टविनायकाचा दर्शन आहे ते दर्शन आपण संपवणार आहोत.